नमस्कार. तर जे कोणी महाराष्ट्रात सरकारी नोकरीचं स्वप्न बघत आहेत ना, त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. राज्य सरकारने नुकतीच एक अशी घोषणा केली आहे की हजारो संधींचे दरवाजे उघडणार आहेत. चला तर मग आज आपण याच मेगा भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, तुम्ही जो आकडा बघताय ना, तो अगदी बरोबर आहे. राज्यात तब्बल 75,000 पदांसाठी मेघा भरती होणार आहे. विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये, तर हजारो तरुणांसाठी, उमेदवारांसाठी आपलं करिअर घडवण्याची खूप म्हणजे खूप मोठी संधी आहे. खरं तर याला सुवर्ण संधी नाही तर काय म्हणणार. ज्यांना एक स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी हवीये, त्यांच्यासाठी ही घोषणा म्हणजे समजा लॉटरीच लागलीये. आणि हो, एक लक्षात घ्या, अशा संधी काही वारंवार येत नाहीत. तर या भरतीला एक नाव दिलंय, महाराष्ट्र सरळ सेवा भरती. पण मग प्रश्न पडतो की ही मेगा भरती नक्की आहे तरी काय? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यात कोणाकोणाला चान्स मिळणार आहे? चला, याच प्रश्नांची उत्तरं आता आपण शोधूया. ओके, तर कुठल्याही भरतीमध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे पात्रतेचा. म्हणजे अर्ज कोण कोण करू शकतं. आणि इथेच एक चांगली बातमी आहे. सरकारने या भरतीसाठी जे पात्रतेचे निकष ठेवले आहेत ना, ते खूप व्यापक आहेत. म्हणजे खूप लोकांना संधी मिळणार आहे. या भरतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये? ते म्हणजे याची व्यापकता. म्हणजे बघा, 10वी पास, 12वी पास, ITI, डिप्लोमा, पदवीधर इतकंच नाही तर नर्सिंग आणि फार्मसीसारखं व्यावसायिक शिक्षण घेतलेले सुद्धा. अनेकदा कसं होतं, सरकारी नोकरी म्हणजे फक्त ग्रॅज्युएट्ससाठी असं वाटतं. पण इथे तसं बिलकुल नाहीये. अक्षरशः सगळ्यांसाठी दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे संधीची व्याप्ती आपोआपच खूप मोठी झालीय. ठीक आहे, पात्रता तर आपल्याला समजली. पण आता पुढचा प्रश्न. ह्या 75,000 नोकऱ्या नक्की आहेत कुठे? कोणत्या डिपार्टमेंटमध्ये? म्हणजे संधी शोधायची कुठे? तर ही सगळी पदं वेगवेगळ्या महत्त्वाच्या सरकारी विभागांमध्ये विभागलेली आहेत. इथे संधींची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. बघा, अगदी स्थानिक पातळीवर काम करायचं असेल तर नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका आहेत. तर दुसरीकडे आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि वन विभाग यांसारख्या महत्त्वाच्या राज्यस्तरीय सेवांमध्येही मोठी पदभरती होणार आहे. आणि हो, इतरही अनेक विभाग आहेत. याचा अर्थ सरळ आहे, आपल्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निवडण्याचा चान्स आहे. चला, जागा कुठे आहेत आणि पात्रता काय आहे हे तर आता आपल्याला कळालं. पण यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे वेळेचा. ही प्रक्रिया कधी होणार आहे आणि आता आपण सगळ्यांनी पुढे काय करायला हवं? इथे एक गोष्ट सगळ्यांनी डोक्यात अगदी पक्की ठेवायची आहे, ती म्हणजे अंतिम मुदत. सरकारने जे घोषित केलंय त्यानुसार ही सगळीच्या सगळी 75,000 पदं 2 ऑक्टोबरपर्यंत भरण्याचं टार्गेट आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? ही संपूर्ण प्रोसेस खूप फास्ट होणार आहे. वेळ फार कमी आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही फक्त घोषणा राहिलेली नाहीये. प्रोसेस ऑलरेडी सुरू झालीये. वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सनी आपापल्या जाहिराती म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन्स पब्लिश करायला सुरुवात केली आहे. सो आता वाट बघण्याची वेळ संपलीये. आता खरी ॲक्शनची वेळ आलीये. तर मग आता पुढे काय करायचं? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम. ज्या ज्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्स रोजच्या रोज चेक करत राहा. प्रत्येक जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या पात्रतेनुसार जी काही कागदपत्र लागतील ती गोळा करायला सुरुवात करा. हा तुमच्या तयारीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. थोडक्यात सांगायचं तर एकच गोष्ट आहे, 75,000 पदांची ही भरती महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी एक ऐतिहासिक, एक अभूतपूर्व संधी आहे. खरंच, इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या वेगवेगळ्या विभागांमध्ये एकाच वेळी होणारी भरती आपल्याला क्वचितच बघायला मिळते. आणि शेवटी प्रश्न उरतो तो तयारीचा आणि वेळेच्या योग्य नियोजनाचा. ही संधी थेट तुमच्या दारापर्यंत आलेली आहे. आता ह्या संधीचं सोनं करायचं की नाही हे पूर्णपणे तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. एक लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि सातत्यपूर्ण अभ्यास हाच यशाचा एकमेव मार्ग आहे.